चालू. रामकृष्ण हरी, जय जय हरी विठ्ठल. आज तुम्हाला जसं माहिती असेल, आम्ही सगळे पंढरपूरच्या वारीला इथे आलेलो आहोत. ठीक आहे. तर लाखो संख्येने इथे लोक येत असतात. त्यांची भक्ती जी आहे विठ्ठलासाठी ती एवढी प्रचंड असते, ते तुम्हाला त्यांच्याकडे बघताना समजतं की कित्येक वर्षांपूर्वी जसं संत तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्या लोकांनी अशी एक भक्तीचं बीज त्यांनी रोपण केलेलं. त्याच मार्गावरती बघा आज आणि वाढत चालले, त्याच्यानंतर ती लोक वाढत चाललेली आहेत ना. तर ह्याच्याने समजतं की त्या लोकांनी जे आपल्याला देऊन गेले, ते मोठे महापुरुष आहेत, संत तुकाराम आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, ह्या लोकांनी आपल्यासाठी किती देऊन गेलेले आहेत. त्याच्यावरतीच आपलं पुढचं जीवन चाललेलं आहे, एवढ्या सुखरूप आणि शांतीने, आणि सगळे दुःखाने आपण दूर होतो. त्याच पद्धतीने आज आम्ही जसे मुंबईवरनं आलेलो आहोत है ना. हा माझा मित्र आहे गुराशीष सिंग आणि सौरभ शिंदे. हे बँकेत काम करतात, बँकेत नोकरी करतात. गुराशीष सिंग हा सिंगर आहे बॉलिवूडमध्ये, मी पण एक सिंगर आहे बॉलिवूडमध्ये. पण आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात आलेलो होतो. अजून आमच्याबरोबर मोठी टीम आहे, आमची मोठी कम्युनिटी आहे. तर इथे येण्याचं जे कारण आहे ना आमचं, ते आमचे गुरुजी आहेत, ते आमचे गुरुजी मास्टरजी आहेत. तर त्यांना पण 18 वर्षापूर्वी हे ज्ञान प्राप्त झालेलं त्यांच्या गुरूंकडनं, आणि ते स्वतः एक एनलाइटमेंट सोल होते. त्यांना 18 वर्षापूर्वी परमात्मा उपलब्ध झाला, आणि त्या दिवसापासून आज ते 18 वर्ष निशुल्क त्यांचं ज्ञान जे आहे ते सगळ्यांपर्यंत पसरवत आहे. इथेच नाहीत, अख्ख्या देशभरात आणि देशाच्या बाहेर पण. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जो आनंद आहे ना, हा मनुष्याचा एकमेव काय म्हणतात, त्याचा जीवनाचं जे कारण आहे ना जगायचं, तो आनंद असला पाहिजे, तो दुःखी नसला पाहिजे. आणि तेच आमचे मास्टरजी, जसं संत तुकाराम आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, त्यांच्या अभंग वाणीतनं सांगतात, तसेच आमचे मास्टरजी जे आहेत ते त्यांच्या वाणीतनं सांगत असतात. तर आता त्यांनी एक मिशन दिलेलं आहे आमच्या सगळ्यांसाठी. कारण त्यांनी काय केलं, प्रत्येकावरती आजमावून बघितलं की माझी वाणी जेव्हा कुणी ऐकतंय तर तो एकही माणूस दुःखी राहत नाही. मग तो एक 5 वर्षाचा 8 वर्षाचा मुलगा जरी असेल आणि 80 वर्षाचे वृद्ध माणूस जरी असेल, ते एकदम आनंदात आलेले आहेत सगळे. आणि हे तुम्हाला हळूहळू जसे तुम्ही जुडत जाल आमच्या बरोबर, हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे. त्यांचं आता मिशन त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे, 800 करोड लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. हा त्यांचा मिशन आहे. त्यांचं एकच आहे की ते 1 रुपया घेत नाही ना 1 रुपया देत नाही. ठीक आहे. त्यांना 800 लोकांपर्यंत त्यांना असं आहे की या धर्तीवर प्रत्येक माणूस हा सुखी असला पाहिजे, एक भी मनुष्य दुखी नाही होना चाहिए. आणि फक्त मला वाटत नाही एकच असा गुरु असेल जो म्हणतो की ही मी गॅरंटी देतो, वॉरंटी नहीं, मैं गॅरंटी देता हूँ की मेरे ज्ञान से कोई भी ऐसा व्यक्ती नहीं जो दुखी रहेगा. ठीक आहे. तो हे आहे आमच्या मास्टरजींचं मिशन, आणि 800 करोड लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. तर बाकीचे माझे जे मित्र आहेत ते पण तुम्हाला सांगतील मास्टर. याच्या शाखा कुठे कुठे आहेत आणि याचं काम कुठल्या कुठल्या देशामध्ये चालते किंवा कुठल्या भागामध्ये चालते? तर मास्टरजींनी हे जी सुरुवात केलेली ते मुंबईपासून, मग जम्मू काश्मीर इथे पण त्यांनी चालू केले. पण हे पसरत आज 18 वर्षानंतर 16 सिटीजमध्ये हे सगळीकडे पसरले. इथेच नाही, दुबईमध्ये आमचे खूप सत्संगी आहेत, फिलिपिन्समध्ये आहेत, अमेरिकामध्ये आहेत. तर हळूहळू हे पसरत चाललेलं आहे त्यांचं ज्ञान. त्यांच्या ज्ञानानेच ते पसरले. आधी तर पब्लिक नव्हते झालेले. ते 2 वर्षापूर्वी 2023 मध्ये त्यांना आदेश आला त्यांच्या गुरूंचा की आता तुझ्या ज्ञानाची ज्ञान आहे त्याची गरज अख्ख्या दुनियेला आहे. त्यामुळे 800 करोड लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं. या धर्तीवरचा एकही माणूस दुःखी नसला पाहिजे, हे त्यांनी आता ठरवलेलं आहे. आणि हे 6 वर्षाचं मिशन आहे आमचं. त्याच्यामध्ये 3 वर्ष झालेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळे याच्यामध्ये जेवढं आम्हाला करता येतं तेवढं आम्ही आमच्या पद्धतीने योगदान देतो. पण एक कसं आहे बघा, सगळ्यांचा मार्ग तो एकच आहे ना. भले आज इथे विठ्ठलासाठी येत आहेत, गुरुजी तेच म्हणतात, प्रत्येक भले कुठल्या जातीचा धर्माचा असो, पण सगळ्यांनी समजलेले मार्ग हे एकच आहेत. त्यामुळे त्यांचं पण मिशन म्हणजे आता इकडे येणारा वारकरी जो असतो त्याचं पण एकच मिशन असतं की आम्हाला काहीच माहित नाही, फक्त विठ्ठल आम्हाला बघायचं आहे. तर तसंच त्या पद्धतीने त्या भक्तिभावाने इथे आलेल्या असतात ना, तर आम्हाला पण तेच द्यायचं आहे लोकांना. आम्ही पण त्याच भक्ती आणि भावनेनेच आलेलो आहे की जसे ह्या जे विठ्ठलासाठी इथे लोक आहेत, तर तसे आम्ही मास्टरजींसाठी त्यांनी सांगितलेली सेवा आहे ती त्याच पद्धतीने इथे घेऊन आलेलो आहोत. आणि बघता बघता एवढी लोक आमच्याशी जुडलेली आहेत
कमीत कमी आम्ही 4-5 हजार लोकांना आज 2-3 दिवसात प्रत्यक्षात आम्ही सांगितलं की मास्टरजींचं ज्ञान काय आहे, त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात काय परिवर्तन आलं, आम्ही किती आनंद उपभोग घेतोय, या सगळ्या गोष्टी. तुम्ही स्वतः गायक आहे म्हणता, विठ्ठलाचा असा एखादा कुठला अभंग आहे जो तुम्ही गाऊ शकता? नक्कीच नक्कीच. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. रामकृष्ण हरी. आपण, काय संदेश देऊ इच्छिता? भक्तांना भाविकांना हे सांगायचं आहे की हे मनुष्य जीवन जे मिळालंय ना ते एवढं अनमोल आहे, तर त्यामुळे तुम्ही दुःखात घालवू नका. आणि हे जे आपले प्रत्येक संत महापुरुष जेवढे पण होऊन गेलेले, त्यांचा संदेशच हा होता की तुम्हाला आनंदी राहायचंय, संपूर्ण हे जीवन आनंद आहे. आणि गुरुजी जसे आमचे म्हणतात, मौज में निकालना है, दुःखी राहायचं नाही. संकट येणार, प्रत्येकाची प्रारब्ध आहे, पण ते आतमध्ये घेऊन नाही जायचं, हे ते आम्हाला शिकवतात. आता आम्ही प्रॉब्लेम जरी दुःख जरी आला ना ते बाहेरच ठेवतो, आतमध्ये जात नाही. तर ते गुरुजींच्या ज्ञानामुळे ते पॉसिबल झालं.